आज रेसिपीमध्ये आपण गवारची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा। चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर गवारची भाजी कशी बनवायची आज तुम्हाला दाखवते। चला तर रेसिपीला सुरुवात करू। गवार घेतलेली आहे, आता ही बारीक कट करून घेतलेली आहे, तोडून घेतलेली आहे। तिला धुवायची 1 ते 2 पाण्यामध्ये आणि शिजायला टाकायची। शिजून घ्यायची। आता आपल्याला ही नुसती अशी फ्राय करून घ्यायची आहे। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसणावर तर हे सगळं कापून घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेलं आहे, त्याचबरोबर एक बटाटा घेतला आहे, तो बारीक कट करून घेतला आणि शेंगदाण्याचं कूट। आता आपण काय करायचं आहे, पहिले बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बारीकच कट करायचे आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे बटाटे, म्हणजे भाजी ना खायला छान लागते बटाटे फ्राय करून टाकले का वरून। कारण आपली गवार आधी शिजून घेतलेली आहे, मग बटाटे आपण मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊ। बटाटे फ्राय करून झालेत, आता त्यामध्ये लसूण घातलेला आहे आणि कढीपत्ता घातलेला आहे, त्याचबरोबर कांदा टाकलेला आहे। कांदा असा उभा चिरून घ्यायचा। आता इकडे काय केले, गवार शिजलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मसाला, हळद आणि म्हणजे लाल तिखट, हळद आणि मीठ हे टाकून इकडेच मिक्स करून घ्यायचं एका बाउलमध्ये ती गवार घेऊन। आणि मग डायरेक्ट तेलामध्ये आपल्याला टाकायची आहे कांदा टोमॅटोमध्ये। खूप छान लागते ही गवारची भाजी। आपला कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे। आता मस्त टोमॅटो टाकून घ्यायचा। ही भाजी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवली ना, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खूप मस्त लागते। कांदा टोमॅटो शिजलेला आहे, आता आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे कांदा टोमॅटोमध्ये। आता काय करायचं आहे, थोडी वाफ द्यायची आहे आणि भाजी मस्त तयार झालेली आहे। आता आपल्याला फ्राय केलेली बटाटे घालायचे आहेत, मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि आपली गवारची भाजी रेडी झालेली आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा गवारची भाजी कशी झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा। चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छान छान व्हिडिओ बघत राहा। तोपर्यंत धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।